मित्रांनो आज पेडगाव मैदान पार पडतंय आणि आज त्यांच्या धावत्या सेमीला प्रसिद्ध कारभारक अभिषेक बापू तिथे देवाची उरली त्यांचा सोन्या 22-11 हा सेमीचा फायनल साठी पात्र झालेला आहे. आपल्यासोबत बापू शेट आहेत. बापू शेट पहिल्यांदा अभिनंदन आपलं. धन्यवाद. काय सांगाल आज मैदान आज हिंदकेसरी मैदान आहे आणि आपलं सोन्या 22-11 फायनलचा गुलाला मानकरी झाला थोडक्यात. सोन्या पळतो. सोन्या त्याची गाडी होती, मला गॅरेज होती. सोन्या गाड्या मारणार तर मारणारच. सोन्या तेवढ्या इरसिरीत गाड्या मारतो ते. पिस्टनची जागा चालवतोय तो 100% चालवतोय. काय वाटतं नक्की नाही पिस्टनची जागा चालवणार ते. काय आज त्याच्या मागे तेवढा विश्वास बी आहे. कसं चाललंय आजचा आज हिंदकेसरी मैदान कसं चाललंय मैदान एक नंबर चाललंय. आणि तुमच्या बाजूला ड्रायव्हर त्यांच्यावर विश्वास तुमचा होता काय सांगता? त्यांनी विश्वास त्यांनी पहिल्यापासून आपल्या गाड्या सगळ्या ते चालतो ना, त्यांनीच गाडवलेले आहे. खरं तर हा सेमी महत्वाचा सेमी होता. काय वाटतं होतं तुम्हाला? हा सेमी म्हणजे फायनलचा सेमी होता. त्याच्यात गाडी राहिली त्याचा आनंद आहे. नक्कीच मित्रांनो बघू शकता आपण सोन्या 22-11 शेट आता सोन्याबरोबर आपला शिव पळाला ना, तो पण आपला घरचीच गाडी पळाली ना. शिवचं कशी खरेदी झाली किंवा काय घरचं आहे आपला? 9 लाखाला खरेदी आहे. बर आधीच पहिलंच मैदान. पहिलेच मैदान आहे आणि पहिल्याच मैदानात हिंदकेसरीचा गुलाल दिला शिवबरोबर. सोन्याने पहिल्याच मैदानात गुलाल घेतला होता. हा सोनी पहिल्याच मैदान गुलाल. घरचीच गाडी पळवायचा कसं काय निर्णय घेतला? नाही आता थोडे बैल दिवस होते त्याच्यामुळे थोडा त्रास होत होता. मला आपण थोडं थांबून आपली घरची गाडी पळून बघू. त्याचा विष आला आम्हाला. आता आपला पिस्टन पण काल पळाला कुठेतरी बॅडलक म्हणायचं त्या ठिकाणी हार पत्करायला लागली. ते हार्दिक असतीच ते हार मान्य करायची पुढे चालायचं. शेट कुठेतरी असं होतं का हो की ज्यावेळेस बैलाचे कुठेतरी वाईट दिवस चालू असतात त्यावेळेस पहिल्या वगैरे भरपूर अडचणी येतात त्यावेळेस? आता आमचे पायऱ्या थोड्या अडचणी येतात. पण याच्यात प्रतिभाची दिवशी आणि थोडं अधिक असते थोडं होतं मागं थोडं बैलाचं काही विषय नाही. कुठेतरी काय असतं की ज्यावेळेस बाबा पायऱ्याला अडचण येते नकार वगैरे येतात त्यावेळेस आपण आता कसं तुमच्याकडे निर्णय पाहिजे एवढं मोठं मैदान आपण घरचीच गाडी पळवायचा निर्णय घेतला आणि त्या बैलांनी साध्य करून दाखवला. हो काल आमची घरची गाडी झाल्याचा विषय चालला होता. झाला पाहिजे पण आपल्याला ओगलेवाडीवाले एका शब्दा बैल दिला आणि ते थोडक्यात बॅडले पण आहे. त्याचं आज त्यांनी कसं काढून सेट कुठेतरी सनी ड्रायव्हर आपल्या बरोबर आहेत. आता आपण पण आम्ही पहिल्यापासून बघतोय चांगले वाईट कसले दिवस असू द्या ते कायम तुमच्या बरोबर उभे असतात. सनी मी घरातलाच आहे ना. घरात माणूस पहिल्यापासून आम्ही लहान मोठाच आपल्या त्याच्यामुळे त्यांनी छान नाद लावलेला आहे. झालं ओंकार झालं यांनी छान नाद लावलेला आहे. आपल्याला काय एवढा नाद नाही. त्यांचे दिवस देणार आहे मैदानात नसतं पण सुजित असेल सनी असेल ते सर्व नियोजन करतात तेच हे करतात. बरोबर. काय सांगा ड्रायव्हर तुम्ही आज गुलाल सोन्या 22-11 तुम्ही होता ड्रायव्हर काय आता चांगल्या सीमित बैल राहिला चांगलं वाटत. बैलाला गुलाल नाही मिळाला आमच्या त्याच्यात पण चांगल्याच गाड्या लागल्या पण बैल थोडा आजारी असल्यामुळे पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा बैल कमी पडतो. नाही तर बैल तो पण चांगला होईन एवढ्या महिन्यात बैल होईन ते चांगला. सुट्टीला वगैरे कसं काय पळाली गाडी सुट्टीला ते आता आम्ही घेतलेलं वासरू ते एकदम थांबतच नाही त्याला आम्ही सोडून देतोय. पण हळूहळू सवय लागणार हे करते त्याला गाडी सुट्टीला जरा कमी सुटते पुढे चांगलं. सनी ड्रायव्हर आता बापू शेट आहे तुमच्या बरोबर. बापूंविषयी काय सांगाल? तुमच्यावरती पूर्ण विश्वास असतो त्यांचा. बापू आता पहिल्यापासून बापूंनी सोबतच आहे म्हणजे नातच लागलाय आमच्यापासून बापूंना. ज्यावेळेस पहिली महिने घेतली बापून आम्ही काय आता पायऱ्याचं वगैरे नियोजन कसं कोण करतं काय? ओमकारच करतो पहिल्याचं सगळं पहिल्यांचं नियोजन करतो. बर आता शिव आणि सोन्या मित्रांनो बघा आता गुलालाला पात्र झालेले आहेत आणि कुठंतरी मित्रांनो वाईट काळ असतो त्यावेळेस पायऱ्यांना वगैरे बऱ्याच अडचणी येत होतात. त्यामुळे शेटना आणि सनी ड्रायव्हर यांनी यांच्या पूर्ण टीमनं घरचीच गाडी पळवण्याचा मित्रांनो निर्णय घेतला आणि घरच्या गाडीनं त्यांचा तो विश्वास साध्य केला आणि या मोठ्या हिंदकेसरीच्या मैदानामध्ये त्यांना घरच्याच गाडीने गुलाल मिळवून दिला. तर फायनल थोड्या वेळात होईल. नंबर महत्वाचा नसतो मित्रांनो बैलगाडी गुलाल महत्वाचा असतो. शेट काय सांगाल गुलालाची आज?
गुलालच महत्वाचा आहे. तिथं नंबर किती होऊ द्या हा. गुलाल महत्वाचा आहे. आज प्रत्येकाला वाटतं की आपल्याला गुलाल भेटायचं. पेडगावच्या मैदानात एवढ्या गाड्याच्याच गुलाल भेट नाही. हा. आम्हाला पिस्टनी 2 वर्षापूर्वी पहिल्यांदा दिवशी आलो आदत होता. ओपनच्या ह्याच्यात 2 नंबर केला होता. हा. आणि आता ह्याने केला. आज 1300 गाड्या आहेत. हो आनंद नक्की आहे तुम्हाला. आनंद नक्की. आणि आमचं नाही म्हणजे प्रत्येकाचंच काय होतं ज्यावेळेस बैल पडता काळ येतो ना प्रत्येकाला पायऱ्याला त्रास होतो. बरोबर आहे. मी असो किंवा कोणी असो सर्वांना ते करावं लागतं. ज्यावेळेस त्यांचा काय मी जरी असतो त्यामध्ये पळत असतात मी थोडं पायऱ्या म्हणजे दुसऱ्या द्यायला बैल थोडं कॉन्फिडन्स करतो. ते प्रत्येकाचं पण थोडं याच्यातून लोकांनी समजून घेतलं पाहिजे. कोणी असू द्या बरोबर आहे. ज्यावेळेस वाईट काय असतं त्याला वरती आणणं गरजेचं आहे. कुठेतरी शेट ज्यावेळेस आपला म्हणजे टॉप मध्ये पळत असतो त्यावेळेस आपण एखाद्याला मैत्री खातीर म्हणा किंवा एखाद्या कमी पाण्याला बैल तर आपण बैल पळवत असतो पण परत लोक त्या पद्धतीने वागत नाहीत. आणि पण कसं होतं जेव्हा वागलं तसं म्हणून आपण वागणं चुकीचं आहे. मी यांना तेच कायम सांगत असतो. ज्यावेळेस एखाद्याचा पडता काय असतो त्याला बैल द्या त्याला उजेड जाणं ते परत आपल्याला मदत करणार तर करणार. बरोबर आहे. आज वडीवाडीवाल्यांनी काल नुसतं एक शब्द होतं मी आपल्याला बैल दिला बैल आपल्याला कमी पडत असू द्या पण त्यांना मागितलं त्यांनी दिला. बरोबर आहे. त्याला महत्व आहे ना. बरोबर. त्यांना आपण आता परत त्यांनी त्यांच्या पडता काढायला आपण बैल देणार तर देणार बरोबर. ते महत्वाचं आहे. कुठेतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये संबंध टिकायला पाहिजे. जपले पाहिजे. संबंध जपले पाहिजे. आणि कसं आहे हा क्षेत्र अनिश्चितीचा खेळ आहे. आज जीत हार होईल आज कोणाचा पळेल नाही पळेल पुढे कोणाचा सांगू शकत नाही. बरोबर. नक्कीच शेठ आजच्या कार्यक्रमाला पाहण्यासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला पण शुभेच्छा. धन्यवाद.